नमस्कार, मी मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण साबुदाणाची खिचडी बनवणार आहोत। ही साबुदाणा खिचडी लहान मुलांना मोठ्यांना सर्रास आवडते आणि उपवासाला आपण ही साबुदाणा खिचडी खाऊ शकतो आणि दह्यासोबत, हिरव्या चटणीसोबत, हिरव्या मिरच्यासोबत पण खाऊ शकतो। तर चला मग सुरुवात करूया। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी येथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तो मी स्वच्छ धुवून घेणार आहे। स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पाणी निथळायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे, त्याने साबुदाणा भिजतो मऊसूत। 2-3 तासासाठी साबुदाणा भिजवायचा आहे। इकडे 2 तासानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे। 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे। त्यामध्ये मी एक मोठा बारीक चिरून घेतलेला बटाटा घालणार आहे। तो छान तळून घ्यायचा आहे। छान ब्राऊन कलरवर तळून घ्यायचा आहे। मस्त असं परतवत राहायचं आहे। छान परतवत राहायचं आहे। बटाट्याला ब्राऊन कलर आला पाहिजे। बघा, आता इथं मी थोड्या वेळाने 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ते घालणार आहे। छान परतवून घ्यायचा आहे। आता इथं बटाट्याला थोडा थोडा ब्राऊन कलर आलेला आहे। क्रिस्प झालेले आहेत बटाटे आणि आतून सॉफ्ट आहेत। आता मी यामध्ये अख्खे शेंगदाणे घालणार आहे। परतून घ्यायचा आहे। शेंगदाणे शाबू खाताना दाताखाली आले की खूप छान लागतात। आता इथं बटाटे पूर्णपणे भाजून तयार झालेले आहेत। इथं भिजवून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालायचा आहे, परतून घ्यायचा आहे। आता यामध्येच साबुदाणा घातल्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। छान परतून घ्यायचा आहे। आता पूर्ण या सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत। छान एकजीव करून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। असं छान एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, मिक्स झालेला आहे शाबू। आता यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे, ताट ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करायची आहे पूर्ण आणि एक 5 मिनिटानंतर झाकण काढून छान आणखीन एकदा परतवून घ्यायचं आहे। बघा, मऊसूत साबुदाणा शिजलेला आहे। मऊसूत साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। बघा, मस्त झालेली आहे साबुदाणा खिचडी। उपवासाला आपण खाऊ शकतो। चला सर्व करूया। तर चला मग, तयार झाली साबुदाणा खिचडी। खूप छान टेस्टी होते। दह्यासोबत, हिरव्या मिरच्यासोबत आपण ही खिचडी उपवासाला खाऊ शकतो। तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि एकदा साबुदाणा खिचडी या पद्धतीने नक्की बनवून पहा। धन्यवाद।